नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यातील कर्जाऊ भांडवलाचा पुढचा स्रोत म्हणजेच व्यावसायिक बँकांकडून घेतलेले अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्ज याविषयी अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे, व्यवसाय म्हटलं भरपूर पैसा लागतो, कधी कुठली अडचण उभी राहू शकते. मग अशा वेळेस धावून येतात त्या बँका. मग या बँकांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही बँका सार्वजनिक आहेत, काही खाजगी आहेत, काही व्यापारी आहेत. मग त्या बँकांच्या प्रकारानुसार त्या बँका कुठल्या कुठल्या पद्धतीची कर्ज देतात, त्या बँका कुठल्या कुठल्या आहेत, त्या कुठल्या पद्धतीने मदत करतात आणि त्यांची कार्य ही आपल्याला अभ्यासायची आहेत. पाहूयात कमर्शियल बँक्स, व्यावसायिक बँका. अल्प व मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांच्यासाठी वित्त पुरवठा करणारे अनेक स्रोत आहे. या सर्वांमध्ये व्यावसायिक बँका हा सगळ्यात प्रबल असणारा स्रोत आहे. व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक ठेवीदाराची वैयक्तिक गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँका राबवत असतात. अशा ठेव योजनांमधून लोकांची बचत एकत्र केली जाते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी असो किंवा मुदतीचे कर्ज असो, अशा विविध कारणांसाठी बँका वित्तीय मदत करत असतात. संस्थात्मक व्यावसायिकांना बँक अशा प्रकारे मदत करते. आकडा 1, कंपन्यांना मुदतीचे कर्ज देऊ करते. 2, कंपन्यांचे भाग आणि कर्ज रोखे विकत घेते. 3, कंपनीच्या प्रतिभूतीच्या म्हणजेच भाग, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, म्युच्युअल फंड याची खरेदीची हमी घेते. पण कुठली व्यावसायिक बँक कंपनीला कशा प्रकारे मदत करते? आकडा 1, कर्ज देते. आकडा 2, कंपन्यांचे भाग आणि कर्ज रोखे विकत घेते. आकडा 3, कंपनीच्या प्रतिभूतीच्या खरेदीची हमी घेते. म्हणजे तिथे ती काय बनते? विश्वस्त बनते. हमी देते म्हणजे जर इतरांनी खरेदी नाही केलं तर आम्ही खरेदी करू असं ती सांगते. अल्पकालीन वित्त पुरवण्यात व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. ते खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे प्राथमिक स्रोत बनले आहेत. खेळत्या भांडवलासाठी वित्त पुरवठा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे बँकेचे कर्ज व व्यापारी कर्ज होय. बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. पहा, बँकांच्या योजना. पहिलं, अधिविकर्ष, ओव्हरड्राफ्ट. ही सुविधा बँकेत चालू खाते म्हणजे करंट अकाउंट असलेल्या कंपनीला दिली जाते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेली एक ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार किती वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. लक्षात घ्या, ओव्हरड्राफ्ट म्हणजे करंट अकाउंटवर दिलं जातं, चालू खात्यावर दिलं जातं, कंपनींनाच दिलं जातं. ह्याच्यामध्ये काय असतं, समजा माझ्या कंपनीच्या अकाउंटला 10,000 आहेत आणि मी 20,000चा चेक काढलाय, तर बँक 20,000चा चेक वटवते आणि मग मी दिलेल्या मुदतीत ते 20,000 त्या अकाउंटला भरायचं. आलं लक्षात? म्हणजे माझे 10,000 आणि बँकेने दिलेले 10,000 असं मिळून तो चेक वटला जातो. आणि मग मी नंतर मला जो वेळ मिळतो त्या वेळेत, बँकेने दिलेल्या वेळेत मी उरलेले 10,000 अकाउंटला टाकून द्यायचं. यालाच म्हणायचं ओव्हरड्राफ्ट. अकाउंटमध्ये आत्ता सध्या जेवढी बचत शिल्लक आहे त्याच्यापेक्षा अधिक रक्कम काढणं. पुढचं, रोख पत, कॅश क्रेडिट, सीसी लिमिट. हा एक महत्त्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. ही सुविधा अधिविकर्ष चार्ज पद्धतीने चालवली जाते. एका ठराविक तारणाच्या मार्जिनपर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो. रोखपत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावर आकारलं जातं. समजा एखाद्या कंपनीने 50,000चं कर्ज काढले. मी आकडेवारी खूप छोटी घेते कारण आपल्याला लक्षात यावं. आकडेवारी जास्त मोठी घेऊन उपयोग नाही, बरोबर. समजा कंपनीने 50,000 कर्ज काढलं आणि 50,000तले फक्त 20,000 लागले, 30,000 नाही लागले, तर मग फक्त 20,000वरच म्हणजे जेवढं कर्ज वापरलंय तेवढ्यावर व्याज भरावं लागतं. याला म्हणायचं कॅश क्रेडिट, रोखपत. पुढं, रोकड कर्ज, कॅश लोन. या प्रकारमध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारलं जातं. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावर व्याज दिलं जातं. याला म्हणायचं रोकड कर्ज. चौथं, सूट देऊन हुंडी
वटवणे. एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशितीकडून रक्कम हुंडी मिळवू शकतो. आदेशक या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणं. पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. अशा प्रकारे हुंडी हे व्यापारी देयक म्हणजे ट्रेड बिल आहे. बँक हुंडीचा स्वीकार करते व रोख रक्कम उधार देते. ही होती व्यापारी व्यावसायिक बँकांची कार्य किंवा त्यांच्या योजना. आता पाहूयात वित्तीय संस्थांची कर्ज. 1948 मध्ये देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणांची घोषणा केली गेली. केंद्र व राज्य सरकारांनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे निधी पुरवत असतात. नवीन कंपनी तसेच इतर कंपन्यांसाठीही अशा प्रकारची आर्थिक मदत उपयुक्त असते. विविध वित्तीय संस्थांना 4 भागात वर्गीकृत केले आहे ते खालीलप्रमाणे. पहा, वित्तीय संस्था, विकास प्रणीत बँका, वित्त संस्था, गुंतवणूक प्रणीत संस्था, राज्यस्तरीय संस्था. आता विकास प्रणीत संस्था कोणत्या? तर IDBI, IFCI, ICICI, SIDBI, IIBI. आता इथं तुम्हाला प्रत्येक संस्थेचे शॉर्टकट नाव दिले. आपण त्याचा विस्तारित स्वरूपात अभ्यास करूयात. पहा, विकास प्रणीत बँका म्हणजे IDBI पहिली बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. दुसरी IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तिसरी ICICI, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. SIDBI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. IRBI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. वित्तीय संस्था कोणत्या कोणत्या पहा, RCTC, रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. TDICI, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया. TFCI, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. गुंतवणूक प्रणीत संस्था LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. GIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. राज्यस्तरीय संस्था SFC, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. SIDC, स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. वर नमूद केलेल्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या विविध प्रकारे मदत करत असतात. आता तुम्हाला टेन्शन आलं असणार की बाबा या ज्या संस्था आहेत तर कसा अभ्यास करायचा, ह्या लक्षात राहतील का? डोंट वरी, याच्यावर प्रश्न विचारले जात नाही. हां, मात्र या कोणत्या पद्धतीने मदत करतात हे तुम्हाला माहिती असायला हवं किंवा यांचे जे शॉर्टकट नावं आहेत जे आपण रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण ते उच्चारतो ते तुम्हाला माहिती पाहिजे की ती कुठली आहे, कुठली गुंतवणूक प्रणीत आहे, कुठली वित्तीय संस्था आहे, कुठली विकास प्रणीत आहे, हे सगळं आपल्याला माहिती असायला हवं. आलं लक्षात? आता पाहूयात या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या कोणत्या प्रकारे मदत करतात. आकडा 1, मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात. या ज्या वरच्या सगळ्या संस्था आहेत की नाही, ज्या आपण पाहिला मोठा तक्ता, त्या मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात. कंपन्यांचे भाग कर्जरोखे खरेदी करतात. प्रतिभूतीच्या विक्रीच्या प्रक्रियेमध्ये भाग विमेकरी अंडररायटर म्हणून काम करतात आणि कर्ज रकमेसाठी हमीदार म्हणून काम करतात. आता आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.